अनेक जणांनी हरभरा पीक प्रक्रियेचे व्हिडिओ बनवलेत. तुम्ही म्हणाल तर मला वेगळा व्हिडिओ बनवण्याची काय गरज आहे? 100% गरज आहे मित्रांनो. मला काहीतरी तुम्हाला थोडी वेगळी माहिती सांगायची. आपण दरवर्षी हरभरा पिकासाठी अनेक रासायनिक बुरशीनाशक वापरतो, कीटकनाशक वापरतो, किंवा बरं आता मार्केटमध्ये ट्रायकोडर्माचं प्रचलन आलंय की हरभरा बीज पिकासाठी ट्रायकोडर्मा वापरायला पाहिजे. तर हरभरा बीज पिकामध्ये आपण ट्रायकोडर्मा 100% वापरतो, पण आपल्याला पाहिजे तसा त्याचा रिझल्ट भेटत नाही. त्याचे अनेक कारण आहेत मित्रांनो. तर आपल्याला काय करायचंय, ट्रायकोडर्मा शक्यतो लिक्विड फॉर्म मधला घ्यायचा. बायोमी कंपनीचा हा जो आपला फॉस्फोट्राय आहे तो 100% लिक्विड फॉर्म मधला असल्यामुळे याच्यामध्ये सेल काउंट खूप चांगल्या प्रकारे मेंटेन होतो. त्याचे रिझल्ट अनेक शेतकरी मित्रांनी घेतलेत, ते आता पण खूप चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये आलेले. मला या फॉस्फोट्राय विषयी काही थोड्या विशेषता सांगायच्यात. त्या फॉस्फोट्रायची विशेषता अशी आहे, त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या ट्रायकोडर्मा आहेत. मार्केटमध्ये काय होतं, आपण ट्रायकोडर्मा घेतो, एक तो विरिडी असतो किंवा हार्जेनियम असतो, बरोबर आहे. तर हा विरिडी आणि हार्जेनियम असे दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा असल्यामुळे याचे खूप चांगले रिझल्ट येतात. मित्रांनो, ट्रायकोडर्मा फक्त बुरशीसाठीच काम करत नाही. कुठल्याही कंपनीचा ट्रायकोडर्मा जर आपण चांगला घेतला तर फक्त बुरशीसाठी काम न करता ट्रायकोडर्मा हा फॉस्फेट सोल्युलायझिंग फंगी सुद्धा आहे. म्हणजे आपल्या जमिनीमधलं जे स्थिर झालेलं फॉस्फरस किंवा स्फुरद आहे ते उपलब्ध फॉर्म मध्ये आणण्याचं काम सुद्धा हा ट्रायकोडर्मा करतो. त्यामुळे आपण आवश्यक वापरायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ट्रायकोडर्मा हा जे सूत्रकृमीचे अंडे असतात त्या सूत्रकृमीचे अंडे मारण्याचं सुद्धा काम ट्रायकोडर्मा करतो. त्यामुळे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्ये फक्त तो वापरायचा. तुम्ही कुठल्याही पिकासाठी सांगतो, हरभऱ्यामध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये कटवर्मचा थोडा प्रॉब्लेम असतो, त्यासाठी आपला सवेरा हे आपलं इंडोगलचं सवेरा आहे, याच्यामध्ये थायमिथॅक्झाम 30% FS फॉर्म्युलेशन आहे. ते तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता. मार्केटमध्ये स्लिअर प्रो नावानं GSPचं थोडं प्रचलित आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं चांगलं थायमिथॅक्झाम वापरायचं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, थोडं 10-5 मिनिट थांबून आपल्याला फॉस्फोट्राय वापरायचा किंवा ट्रायकोडर्मा वापरायचा. ट्रायकोडर्मा शक्यतो लिक्विड फॉर्म मधला वापरा. तर ते ट्रायकोडर्मा जो आहे किंवा फॉस्फोट्राय जो आहे आपल्याला 20 ते 25 ml प्रति किलो बियाण्यासाठी वापरायचा आहे. अशा प्रकारे जर बीज प्रक्रिया केली तर 100% मर होऊ नये यासाठी सुद्धा आपल्याला 100% ही जोडी काम करणार आहे. मित्रांनो, आता याच्यामध्ये नवीन एक मुद्दा उपस्थित, नवीन म्हणजे जुनाच मुद्दा येतो, असा उपस्थित होतो की रासायनिक कीटकनाशक आणि जैविक बुरशीनाशक हे सोबत वापरता येतील का? मित्रांनो, 100% आपल्या सोबत वापरतात. फक्त काळजी काय करायची, कधी पण रासायनिक बीज प्रक्रिया किंवा तुम्ही फवारणीमध्ये जरी वापरणार असाल तर रासायनिक औषध आधी पाण्यामध्ये मिक्स करायचे किंवा बियाण्याला लावायचे. त्याच्यानंतर हे जैविक बुरशीनाशक किंवा ट्रायकोडर्मा हे नंतर वापरायचे. फक्त एकच काळजी घ्यायची, आता मार्केटमध्ये बाकी इलेक्ट्रॉन वगैरे असे भरपूर बीज प्रक्रियेसाठी घटक येतात. त्यामध्ये काय असतं, कीटकनाशक आणि रासायनिक बुरशीनाशक हे सोबत आलेले असतात. तर ते शक्यतो वापरू नका. म्हणजे रासायनिक बुरशीनाशक जैविक बुरशीनाशकावर 100% परिणाम होतो, पण रासायनिक कीटकनाशकाचा जैविक बुरशीनाशकावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही 100% ते सोबत वापरू शकता.